मगरूर हुकमांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात. आता सगळीकडे फक्त एकच चर्चा चालू आहे की राजा शिवाजी 100 करोडची कमाई करू शकेल काय. पण थांबा, राजा शिवाजी ही फ्लॉप मूवी ठरू शकेल, कारण जर पुढील गोष्टी घडल्या तर. पण मी असं का बोलतोय, जर रियालिटी मध्ये बघितलं ना, अशा हिस्टॉरिकल मूवीज ज्या निघतात त्यात एक स्मॉल मिस्टेक सुद्धा ऑडियन्स एक्सेप्ट करत नाही. म्हणजेच एका स्मॉल मिस्टेक मुळे सुद्धा कॉन्ट्रोवर्सी तयार होऊ शकते, जे की आपण टीजर मध्ये बघितलंच आहे राजा शिवाजीच्या, की फक्त स्वराज्य या शब्दावर किती मोठा घोटाळा झाला. हा विद्रोह स्वराज्यासाठी. पण नंतर ते ट्रेलर मध्ये कव्हर करण्यात आलं हिंदवी स्वराज्य म्हणून. हे हिंदवी स्वराज्य व्हावे. भारतात अशा अनेक हिस्टॉरिकल मूवीज झाल्यात ज्या की एका स्मॉल मिस्टेक मुळे कॉन्ट्रोवर्सी मध्ये फसल्यात, जसं की पद्मावती. पद्मावती मध्ये काय झालं की राणीच्या शरीराचा एक भाग हा नाचताना दिसत होता, त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी मध्ये ती मूवी फसलेली. पण नंतर डायरेक्टरने विचारात घेऊन तो भाग कव्हर करण्यात आला. आणि तसेच बाजीराव मस्तानी मध्ये पिंगा या गाण्यावरून सुद्धा कॉन्ट्रोवर्सी झालेली. अशा बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीचा जन्म एका स्मॉल मिस्टेक मुळे होतो, ज्याचा फरक त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर पडतो. मग आता विषय वळतो ते राजा शिवाजीकडे. मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बजेटची मूवी बनते, ती एवढ्या मोठ्या लेवलवर, तर मिस्टेक तर होणारच, पण ऑडियन्स ते एक्सेप्ट करेल का? त्याचबरोबर इथे एक ट्विस्ट पण आहे. स्टोरी इथंच थांबत नाही, इथं संपत नाही, कारण राजा शिवाजी ही मूवी डायरेक्ट करतात ते रितेश देशमुख, ज्यांना मराठी मातीचा मान राखणं हे चांगलं जमतं. कारण महाराजांबाबतचा गर्व आणि आदर हा एका मराठी माणसापेक्षा जास्त कोणाला असू शकतो. जर आपण रितेश देशमुख सरांची हिस्ट्री ही मराठी इंडस्ट्रीमध्ये पाहिली तर एकदम नेक्स्ट लेवलची आहे. आता रितेश सरांचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. रितेश भाऊ लय भारी मूवी काढतात, तब्बल 8 करोडच्या बजेटमध्ये. माऊली नाव आपलं. आणि रितेश भाऊंच्या मेहनतीला रंग येतो आणि ती तब्बल 41 करोड रुपयाचं कलेक्शन करून देते रितेश भाऊ यांना. लय भारीच्या सक्सेस नंतर ना रितेश भाऊ माऊली पिक्चर काढतात तब्बल 10 करोडच्या बजेटमध्ये. तीही ॲव्हरेज कमाई करते 26 करोडची. आणि नंतर येते ती रितेश भाऊ यांची सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन करून देणारी मूवी म्हणजे वेड. का केलंच माझ्याशी लग्न तू? रितेश भाऊ यांच्या वेड या मूवीचं बजेट होतं 15 करोड रुपये आणि तब्बल त्यांच्या मेहनतीनंतर 75 करोड रुपयाची बॉक्स ऑफिस कलेक्शन होते. पण तशीच आता इथे गोष्ट एक इंटरेस्टिंग होणार आहे, कारण रितेश भाऊ यांच्या मागील मूवी आहेत ना, त्या छोट्या मोठ्या चुका चालून गेल्या असत्या, पण ही जी मूवी येणार आहे त्यात एखादी स्मॉल मिस्टेक सुद्धा मूवीला खाली आणू शकते. कारण आपण जर एखादी मूवी बनवतोय ती हिस्टॉरिकल मूवी, स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांवरती, तर डिटेलिंगकडे एकदम बारकाईने लक्ष द्यायलाच हवं, जे की टीजर आणि ट्रेलरचं कंपॅरिझन केलं तरी इफेक्टिव्हली दिसून येते. ते इथे गोष्ट येते का मराठी डायरेक्टरची, ज्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा पॉसिबल करून दाखवल्यात. रितेश सरांच्या सर्व मूवी बघितल्या ना तर त्यांचा ग्राफ हा वरच जातो. म्हणजे ही मूवी सुद्धा 100% वर जाणार आहे. पण आपल्याला नेमका आकडा त्यात सांगता येणार नाही ना. जसं की मी अगोदरच म्हटलं की टीजर आणि ट्रेलरचं कंपॅरिझन केलं तर बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह झाल्यात. तर आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की मूवीमध्ये सुद्धा बेटरमेंट झालीच असणार. आणि त्याचबरोबर ॲज अ मराठी माणूस एक छोटासा मेसेज द्यायला मला खरंच आवडेल. समजा काही कारणाने किंवा समजा आपल्या कारणाने जर मूवीने बेस्ट परफॉर्मन्स नाही दिला तर फ्युचरमध्ये महाराष्ट्रातील एखादा मराठी माणूस असं धाडस कधीही करणार नाही, एवढा पैसा गुंतवून एखादी महाराजांवरती किंवा आपल्या हिस्टॉरिकल इव्हेंटवरती एखादी मूवी कधीच काढणार नाही, जर ही मूवी बेटर करू शकली नाही तर. म्हणजेच आता आपल्याच हातात आहे की आपल्या मराठी इंडस्ट्रीचं फ्युचर कसं असणार आहे. जर आता आपण या मूवीला उचलून धरलं तर फ्युचरमध्ये नक्कीच कोणी ना कोणी पुढे येऊन ह्याच्यापेक्षाही नेक्स्ट लेवलची मूवी काढेल, जी की बॉलिवूडला सुद्धा टक्कर देईल. बाकीचं जाऊ द्या हो, तुम्हाला काय वाटतंय, मूवी कसा असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा.